नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा 19 ऑगस्ट भागामध्ये चारूला तर स्वतःबद्दल बरंच काही सांगत असते. पण चारूस विचारतो, तू एवढी वर्ष होतीस कुठे? आता मात्र चारुलताचा चेहरा पडतो. चारूस म्हणतो, तुला आठवतं का, तू तुझ्या बाबांना भेटायला गेली होती? चारू म्हणते, हो, मी बसमधून गेले होते. पण त्या रात्री खूप पाऊस होता आणि ड्रायव्हरला झोप लागली आणि आमची बस एका पाण्यात कोसळली. सगळेच प्रवासी वाहत चालले होते, त्यांच्याबरोबर मी पण वाहत होते आणि मला ते स्पष्ट जाणवत होतं. पण अचानक एक दगड आला आणि माझं डोकं त्यावर आदळलं. त्यानंतर मला शुद्ध आली तर मी एक आजीच्या घरी होते आणि मला काहीच आठवत नव्हतं. मला त्या आजीनी खूप आधार दिला आणि त्यांना खात्री होती एक दिवस मला सगळं आठवणार. आणि खरंच हळूहळू मला बरंच काही आठवायला लागलं आणि मी कोल्हापूरमध्ये आले. पण सगळंच बदललं होतं. तर मला माझं घर कसं सापडणार? आणि ही मुलगी भेटली नसती ना, मला कधीच घर सापडलं नसतं. पण इथे आल्यानंतर मला सगळं आठवलं. आणि माझा मुलगा अधिपती तो कुठे आहे? मला अधिपतीला भेटायचे. आता ती अधिपतीच्या बऱ्याच काही आठवणी सांगते. चारूच्या डोळ्यात पाणी येतं. तो चारुलता, माझा आता पूर्ण विश्वास बसला. अक्षरावंती बाबा, आता कुठलीही शंका नाही, ह्याच चारुलता मॅडम आहेत. आता दुर्गी आणि आजी चांगलाच शॉक होतात. आता दुर्गीला खूप राग येतो आणि ते म्हणते, यांच्यावर काय विश्वास ठेवायचा? ही सगळी माहिती यांनी मिळवली असेल आणि तीच आपल्याला सांगतात. चारुलता म्हणते, पहिली गोष्ट हे आहेत कोण आणि माझ्याशी असं बोलण्याचा यांना कुणी अधिकार दिला? आणि हे मला सारखं भुवनेश्वरी का म्हणतात? प्लीज मला भुवनेश्वरी नका म्हणू, मी नाही आहे आणि आमच्यामध्ये बोलू नका. दुर्गी बोलायला लागते. अक्षरा म्हणते, मावशी प्लीज. अहो त्यांची अवस्था तरी बघा. मॅडम तुम्ही गेल्यानंतर पुलावरून खूप पाणी गेलं आहे, त्यामुळे तुम्ही ह्याकडे अजिबात लक्ष देऊ नका, आराम करा. चारुलता म्हणते, पण तू कोण आहे आणि तुझा ह्या घराशी काय संबंध आहे? अक्षरा म्हणते, मी तुमच्या अधिपतींची पत्नी सौ अक्षरा अधिपती सूर्यवंशी. हे ऐकून चारूला खूप आनंद होतो. इकडे ओंक्या म्हणतो, भावा थोरल्या सरकारांची काहीच माहिती मिळत नाही आहे. अधिपती म्हणतो, काय करावं ना तेच कळत नाही आहे. त्या इन्स्पेक्टरला पण मी फोन केला होता. ओंक्या म्हणतो, मग काय म्हणाले? अधिपती म्हणतो, तो नुसताच सांगतोय सिस्टीम कामाला लावली. कोणती सिस्टीम कुठं कामाला लावली काहीच कळाना. तो म्हणतो, मग आता काय करायचं? अधिपती म्हणतो, कधी कधी असं वाटतं ना, काकेत काळसा आणि गावाला वळसा. तो विचारतो, म्हणजे? आता अधिपती सांगायला लागतो. मास्तरीबाई म्हणल्या त्यांना आईसाहेबांसारखी कुणीतरी बाई दिसली. म्हणजे त्या आईसाहेब नव्हत्या? ओंक्या म्हणतो, असं कसं होऊ शकतं? तो बोलतो, तेच ना, मी पण त्यांना हेच बोललो. आईसाहेब कोल्हापुरात येतील आणि आम्हाला भेटणार नाही, असं होऊच शकत नाही. अरे त्यांना भात झाला असेल. पण ओंक्या, असं वाटतं मास्तरीबाईला भात झालेला नसावा, त्या खरंच आईसाहेब असाव्यात. म्हणजे मी 0 मिनिटात जाईल आणि लगेच घेऊन येईल. चारुलता आनंदात म्हणते, तू माझी सून आहेस? ती आता कौतुकाने हसत म्हणते, इतकी वर्ष झाली, माझा अधिपती खूप मोठा झाला असेल ना, खूप शिकला असेल. आता सगळ्यांचे चेहरे पडतात. चारुलता म्हणते, त्याचं लग्न पण झालं, बोलवा ना त्याला. त्याला कधी एकदा भेटते ना, असं झालं आहे मला. काय करतो तो? खूप शिकला असेल ना, मोठा ऑफिसर झाला असेल. म्हणजे तुम्ही आपलं स्वप्न पूर्ण केलं. चारूस म्हणतो, चारू मला माफ कर, मी आपलं स्वप्न नाही पूर्ण करू शकलो आणि त्याचाच मला खूप त्रास होतो. ती म्हणते, अहो आता मी आले ना, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मला माहिती आहे त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल, पण ते स्वप्न आपण दोघं मिळून पूर्ण करूया. आता सगळ्यांचं बरंच काही बोलणं होतं. अक्षर म्हणते, मॅडम तुम्ही आता आराम करा. बाबा चला आपण यांना घेऊन जाऊया. ते तिघं चारूच्या रूममध्ये येतात. अक्षरा म्हणते, तुम्ही दोघं बोला, मी आलेच. ती जायला लागते, पण तिचं लक्ष फोटोकडे जातं. आता अक्षरा जाते आणि चारूला त्याच्या फोटोवरचा हार काढून टाकते आणि म्हणते, हार बघितला असता तर मॅडमला काय वाटलं असतं? चारूला तर म्हणते, आपल्या घरातला ओलावा, ती माया सगळं जाणवते. मी किती वर्षानंतर घरी परत आले ना. दुर्गी म्हणते, आते तू काय बी बोलली नाही तिला. कोण कुठली बाई घरात आणून ठेवली? काय म्हणे ती चारुलता आहे. मग एवढी वर्षे कुठं होती? ही दुसरी बाई असणार. आणि ती म्हणते,
मी चारुलता. आजी म्हणते, अगं तिला जावई भेटले, तिच्याशी बोलले. मग अजून याच्यापेक्षा मोठी परीक्षा कुठली? अगं त्यासनी पटलं ना, मग खरंच असणार आहे. अक्षरा फोन करते. अधिपती बोलायला लागतो, ती तुम्ही माझं ऐका आणि लवकर घरी या. तो फोन ठेवून म्हणतो, काय झालं असेल? एवढं काय अर्जंट काम आहे आमच्याकडं? काही सांगाना पण झाल्यात. अक्षरा किचनमध्ये असते. आजी येते. ती आजी चहा घेणार ना? आजी रागात बघते. ती काय झालं? आजी म्हणते, काय झालं म्हणजे? तू कोणाला घेऊन आली? आणि पहिल्याच भेटीत तू कशाला घरी घेऊन आली? अक्षरा म्हणते, आजी पहिली भेट नाही, 2-3 वेळेस भेट झाली. आजी म्हणते, मग आज काय घेऊन आली? खरंच ती चारुलता आहे का? आता अक्षरात झालेला प्रकार सगळा सांगते आणि म्हणते, त्या जर खरंच चारुलता मॅडम आहे तर त्यांना घरी घेऊन यायलाच हवं ना? चारुहास आणि चारुलता तिच्या फोटोसमोर येतात. चारुहास म्हणतो, तुझी आठवण म्हणून हा फोटो जपून ठेवला. चारू म्हणते, मी एकटीने कसे दिवस काढले ना, माझे मलाच माहिती आहे. आता दोघं बरंच काही बोलतात. चारुहास म्हणतो, खूप काही सांगायचं, पण तू फ्रेश हो, मी आलोच. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.